नमस्कार, मी सीमा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या साडीवर करता येतील अशा हेअरस्टाईल, ज्यात आपण ना मशीन वापरणार आहोत, ना हेअर स्प्रे वापरणार आहोत, ना कुठलेही इलेक्ट्रिक गोष्टी किंवा कुठलेही महागडे प्रोडक्ट आपण वापरणार नाहीत। साध्या सोप्या हेअरस्टाईल ज्या की आपल्याला पटकन झटपट करता येतील अशा हेअरस्टाईल मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी, सगळ्यात पहिले तर हा टेलकोम सगळ्यात महत्त्वाचा कंगवाच आहे। साधा कंगवा घेण्याऐवजी टेलकोम घ्यायला पाहिजे। त्यानंतर ही पिन, याला प्रेस पिन किंवा बॉब पिन म्हणतात। आपण यातली जी प्लेन घेतो ती पिन घ्यायची नाही। त्या पिननी हेअरस्टाईल घट्ट बसत नाही किंवा ती पिन मध्येच सटकू शकते, ही पिन मध्येच सटकत नाही। आणि त्यानंतर रबर बँड, कुठल्याही प्रकारचा रबर बँड घेतला तरी चालेल, फक्त तो तुटू नये लवकर आणि पोनी आपला घट्ट असावा अशा पद्धतीचा रबर बँड आपण घ्यायचा आहे। तर यू पिन पण प्लेन वाली घ्यायची नाही, ज्याला हे झिगझॅग वाला असतं अशीच यू पिन घ्यायची। त्यानंतर बाजारात अशा प्रकारचे खूप काही प्रोडक्ट मिळतात। हे प्रोडक्ट वापरून आपण खूप इझी आणि खूप क्विक पटकन हेअरस्टाईल करू शकतो। असे काहीतरी प्रोडक्ट, हेअर ॲक्सेसरीज आपल्याला जर मिळाल्या तर आपण खूप पटकन आपला लुक बदलू शकतो। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करू। इथे सगळ्यात पहिले मी मिडल पार्टिशन करून घेते, त्यानंतर इयर टू इयर सेक्शन काढून घेते। इयर टू इयर सेक्शन कसा काढायचा तो तुम्हाला व्हिडिओत दिसेलच। जो आपण मधून भांग पाडून घेतलेला आहे तिथून उभ्या रेषेत कानापर्यंतचे केस पुढे करून घ्यायचे, त्यालाच इयर टू इयर सेक्शन म्हणतात। त्यानंतर पुढचे केस पुढे सोडून मागच्या उरलेल्या केसांचा मी पोनी बांधून घेते। मागच्या केसांचा पोनी बांधून घेतल्यानंतर परत आता फ्रंटचे केस मी मिडल पार्टिशनच ठेवून मागच्या बाजूला ॲडजस्ट करून घेते किंवा मागच्या बाजूला नेऊन सेट करून घेते। आणि मागच्या बाजूला नेल्यानंतर थोडेसे पुढच्या बाजूला सरकवत आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा बाउन्स तयार करून घ्यायचा, म्हणजे ते थोडेसे फुगवून घ्यायचे आणि पिन लावून पॅक करायचे। सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूला पण करते, पण मला दुसऱ्या बाजूला पुढच्या बाजूला थोडेसे केस सोडायचेत म्हणून मी सोडून घेते। पाहिजे असेल सोडू शकता, नको असेल तर नाही सोडले तरीही चालेल। त्यानंतर मागच्या बाजूच्या पोनीचे मी 2 पार्ट केले आणि तेच 2 पार्ट एकमेकांभोवती गुंडाळून घेतलेत। त्यानंतर केसांच्या शेवटाला रबर लावून पॅक करते, म्हणजे ते सुटणार नाही आणि हेअरस्टाईल केल्यानंतरही केस बाहेर येणार नाहीत। पुढे मी सगळे केस गोल गुंडाळून घेतले व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि पिन लावून पॅक करून घेतलेत। त्यानंतर इथे मी गुलाबाचं एक फूल लावते जे आर्टिफिशियल आहे। त्यात आपण कुठलीही हेअर ॲक्सेसरीज ॲडजस्ट करू शकतो, पण मी इथे गुलाबाचं फूल घेतलंय। त्यानंतर पुढे परत एकदा मी मिडल पार्टिशन करून घेते। मिडल पार्टिशन करून सगळे केस मागच्या बाजूला नेऊन मागच्या बाजूला मानेवरती त्याचा पोनी बांधून घेते।
इथे माझा फ्रंट कट असल्यामुळं ते केस सुटत आहेत, तर मी ते ॲडजस्ट करून पिन लावून पॅक करून घेते. त्यानंतर पुढे मी आता मागच्या बाजूचे सगळे केस गोल गुंडाळून घेते, गोल 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 टाईटली गुंडाळून घेते आणि ते परत बनसारखे गुंडाळून घेते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि इथे पिन न लावता मी फक्त एका रबरवरती हा बन पॅक करते, जो की दिवसभर सुद्धा जर आपण सोडला नाही तर सुटणार नाही. आणि त्यानंतर आपल्याकडे ज्या काही असतील त्या हेअर ॲक्सेसरीज लावून ह्या बनचा लूक अजून छान करू. त्यानंतर पुढे हाच बन मी सेम ठेवून एक हेअर ॲक्सेसरीज घेतली आहे, जो की केसांचा रबरसारखा बन येतो. तो जर वन साईड लावून आपण एक हेअरस्टाईल करू शकतो आणि तोच रबरसारखा आहे या बनवर लावून दिला तरी पण एक मेसी बन तयार होतो आणि जो की खूप छान दिसतो. तर ह्या होत्या आजच्या हेअरस्टाईल. कशा वाटल्या कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअरही करा.